सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे मातादी श्रोत्यांनो, आपण नवरात्रीच्या प्रवासात अष्टमीपर्यंत देवीच्या अद्भुत रूपांचा अनुभव घेतला. 7व्या दिवशी कालरात्री देवीच्या भीतीदायक पण रक्षण करणाऱ्या रूपाने भक्तांना आत्मविश्वास आणि धैर्य दिलं. अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीच्या पवित्र, शुभ्र आणि मंगलमय स्वरूपाने जीवनात शुद्धता, सौख्य आणि मंगल आलं. आता आपण आलो आहोत नवमीच्या दिवशी, देवी सिद्धिदात्री यांच्या पूजेला. सिद्धिदात्री देवी अत्यंत तेजस्वी, शांत आणि भक्ताभिमुख स्वरूपात प्रकट होते. कमलासनेवर बसलेली, 4 हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ असलेली ती भक्तांना अष्टसिद्धी आणि नवनिधी प्रदान करते. तिच्या मुखावरचा हसरा चेहरा भक्तांच्या मनात श्रद्धा, शांती आणि भक्ती निर्माण करतो. कथेनुसार देवी आपल्या सिद्धिदात्री रूप धारण केलं कारण भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी, ज्ञान आणि यश प्राप्त व्हावं अशी इच्छा होती. एकेकाळी भक्तांना अनेक अडचणी, संकट आणि भय निर्माण झाले होते. त्यांनी देवीची प्रार्थना केली. देवी प्रकट झाली, भक्तांचे संकट दूर झाले, यश आणि समृद्धी प्राप्त झाली. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की श्रद्धा, भक्ती आणि निस्वार्थ भावनेमुळे सर्व अडथळे पार करता येतात. नवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा अत्यंत पवित्र मानली जाते. भक्तजन सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करतात. देवीला कमळ, फूल, फळ आणि नैवेद्य अर्पण करतात. मंत्र पुढील प्रमाणे म्हणतात: ओम सिद्धिदात्री नमः. या मंत्राचा जप केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी, ज्ञान, शांती, समृद्धी आणि यश प्राप्त होते. सिद्धिदात्री देवी आपल्याला सांगते की भक्ती आणि निस्वार्थ भावनेनं जीवनातील प्रत्येक संकट पार करता येते. तिच्या उपासनेनं भक्तांचे जीवन यशस्वी, सुखी, समृद्धी आणि ज्ञानमय बनते. या देवीची आरती आपण करतो. या आरतीमध्ये आपण प्रार्थना करतो की हे माते, आमच्या जीवनातील सर्व अडथळे, भीती आणि संकट दूर करून यश, ज्ञान आणि आनंद दे. श्रोत्यांनो, आपण आज नवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीचं अद्भुत, तेजस्वी आणि पवित्र स्वरूप पाहिलं. तिच्या कृपेने भक्तांचे जीवन यशस्वी, समृद्ध आणि ज्ञानमय होते. या दिवशी होणाऱ्या पूजा आणि मंत्रजापामुळे भक्तांना सर्व अडथळे दूर होतात, भय नष्ट होते आणि विजय मिळतो. आता पुढचं महत्त्वाचं पर्व म्हणजे विजयादशमी, जेथे आपण या सर्व देवींच्या आशीर्वादानं धर्म, सत्य आणि विजयाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा घेतो. जर तुम्हाला ही नवरात्रीची मालिका आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून विजयादशमीचा भाग तुम्ही नक्की पाहू शकाल. जय माता दी. माता सिद्धिदात्री तुमच्या जीवनात यश, ज्ञान, शांती, समृद्धी आणि भक्ती अपार नांदो हीच प्रार्थना.